मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या 200 वर्षापूर्वीच्या. मंडल कमिशनने फक्त 14% आरक्षण दिले नियमात, आणि मंडल कमिशनने दिलेलं सुद्धा रद्द करा. कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा. सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी 57 लाख सापडल्यात आणि आणखीन रेकॉर्ड सापडते ते आम्ही सापडणार, आणि पुरावे जर मिळाले, नोंदी मिळाल्या तर आम्ही देणार म्हणजे देणार मराठ्याला. या भूमिकेत या पाहिजे. काड्या लावायचं लावा लावायचं बंद केलं पाहिजे. कारण ही काय मागणी असते का? ही नियत आहे का यांची मराठ्यांविषयी? येवलेवलीची ही नियत आहे का? मराठ्यांविषयी ही भावना आहे का? गेली का नाही मराठ्यावर झाक आणखी नेत्याची? मराठ्यांच्या नेत्याची झाक गेली का नाही आणखी? जरा भाकरी खायचं कमी करा थोडं. उघडे डोळे ठेवून बघा. तुमच्या हक्काच्या नोंदी सापडलेल्या त्या रद्द करा म्हणते. यांना आरक्षण स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळालंय. मराठ्यांनो नेते हो, जरा झोपेत आटले धवा जागे. तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या कानफड फोडायला लागले. ते स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत 1884 कवाच आहे. तवाच घ्यायचे ठे मराठवाड्यातले मराठे ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून. नोंदी सापडत्यात मराठा कुणबी थे म्हणून, आणि ते रद्द करा म्हणते. कळालं का आता? सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन? कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात? यातले खोटे भाऊ काय कामाचे? लहान मोठा भाऊ सांगते लोकाला. काय कामाचं आहे? आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही. ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणतात. कोणाच्या तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल, शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल, नोकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल, व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल, ट्रॅक्टर ट्रक टेम्पो एसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल. उघडे नाही डोळे आणखी नेत्याचे. बरेच पळतात असे पदर धरून, पार त्यांच्या कॉलरी धरून, त्यांच्या कणगाळ्या धरून. महानेता आला पाहिजे निवडून, महानेता आला पाहिजे निवडून. आणा निवडून, आणा निवडून त्यांनाच. बघा मागणी त्यांची. म्हणजे संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा उपचार जरांगेंच्यावर सुरू करण्यात आले. दरम्यान हाकेंच्या मागणीला आता जरांगेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. मराठा नेत्यांनो झोपेतून जागे व्हा असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. तर मंडल आयोगामध्ये दिलेलं आरक्षण सुद्धा मग रद्द करून टाका असं आता जरांगे पाटलांनी म्हटलंय. 54 लाख नोंदीवरून आता संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. मराठा नेत्यांनो झोपेतून जागवा असं सुद्धा आता या जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. आणि मराठ्यांविषयी त्यांच्या मनात द्वेष आहे. म्हणला नाही रद्द करा म्हणून. एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून. मंडल कमिशनने सर्वे केला का? एकदा विचारलं नाही. काय विचार आहेत तुमची ओबीसी नेत्याची? पडे उघड मराठा वयांचे विचार. मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठी. त्यानं झोपेतून जागे व्हा असं या ठिकाणी जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. तसंच मराठ्यांविषयी त्यांच्या मनात द्वेष आहे असं आता ओबीसी नेत्यांना उद्देशून जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. 54 लाख नोंदीवरून संघर्ष पेटण्याची शक्यता एकंदरीतच वर्तवली जाते. संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये सध्या जरांगे पाटलांवर उपचार सुरू आहेत. सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरखे फाडले, खोटे चेहरे बसलेले. मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार. का नाही करणार मग? तुमच्या शिकेत मला ती वेळ आली असं. आणखीन मी नाही. आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची माझी इच्छा नाही. गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं. हे राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळ करायला निघाले. मंडल कमिशन चॅलेंज बी होतो, रद्द बी होतो. गोर गरीबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. तुम्ही जरी कालीत असली तरी मी आणखीन संयम धरणार आहे. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा. बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं नावेलाजे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा. जरा आता जातीच्या मागं भरायचं शिका. बोलला असं तुम्हाला कुणी, नाकारीत नाही मी. ओबीसी नेत्याला मराठा नेत्याला त्रास बी दिला असं. आपल्या लोकांनी देऊ द्या आपले. यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे. हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुडकच छटा लागले जातीच्या.
नेत्यांवर या ठिकाणी जरांगे पाटलांनी जोरदार घणाघाती टीका केलेली आहे. तसंच मराठा नेत्यांनो झोपेतून जागावा असं या ठिकाणी जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं. ते तर पुरत आता काळीच लावायला निघालेत, राखच करायला निघालेत मराठीचे. ते आंदोलनात जाऊ शकतात ओबीसीचे नेते, मराठ्यांचे सुद्धा येऊ शकतात. याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो, आता थोडं चेंज करा. मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी तुमच्यासाठी महत्वाचा संदेश आहे. मराठा समाजाच्या पोरांसाठी आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा. आपण काय करतोय, आपल्याच नेत्याला झोडीतोय. आपले नेते नालायक आहेत म्हणून. हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत, तरी हे नालायक म्हणत नाही, चांगलाच हे म्हणते. थोडा बदल करा आपल्यात घ्या. त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लुटून लावायला लागले. आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो.